सुभाषी महापुरे प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित माजी नगराध्यक्ष अर्जुन या ठिकाणी जिल्हाध्यक्ष अकोल्याचे गेरगे, त्याच्यासोबत डॉक्टर योगेशजी केराल, राजेश येवलत, योगेश नांगे, गजानन राठोडकर, आशाताई नाबाडे, सुभाषभाऊ डोंगळे आणि गोपालभाऊ नागपूर, सन्माननीय व्यासपीठ उपस्थित भगिनी बालमित्र, सुरुवात केली त्यालाच मी असं या ठिकाणी म्हणणार. उद्याचं जग कसं आहे याचं तरी असं एक झलक. उद्याचं जग हे असं एआयचं जग आहे, या आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचं असणारं जग. आणि बाहेरचा मेंदू म्हणजे मोबाईलचा मेंदू हा अधिक काम करेल अशी असणारी परिस्थिती आहे. आता त्या जगाशी आपण जोडायचं की न जोडायचं हा खरा असणारा प्रश्न असतो. आता त्या जगाशी जोडायचं असेल तर काही गोष्टींच्या संदर्भात आपण असणारं निश्चित असणारं हे महत्त्वाचं. आणि निश्चित काय एक गोष्ट मी असं निश्चित त्या ठिकाणी मानतो की आयुष्यामध्ये कधी बदलणार, आणि ती म्हणजे आपले जे वडील आहेत त्यांची संस्कृती आणि त्यांनी घरामध्ये सुरुवात केलेली असणारी पूजा अर्चा जी आहे ते आपण कायम ठेवणार. त्याच्यामध्ये बदल होईल असं मला अजिबात वाटतं. आणि हे निश्चित ज्या गोष्टी निश्चित आहेत त्याच्यावरती वेळ घालवणं हा मी माझं म्हणतो वाया. का ते आपण ज्याला त्याचे अधीन आपण आणि मग ते केल्याशिवाय मला स्वतःला करणं नाही अशी असणारी परिस्थिती. आणि मग त्याच्या पाठीमागे वेळ घालवणं किंवा त्याच्यासाठी लढणं किंवा त्याच्यासाठी प्रयत्न करत राहणं. मी असं म्हणेन की आपण सगळेजण या नव्या जगामध्ये या नव्या जगामध्ये आपण असं पाठीमागे राहणार. किंवा सगळ्यात मोठं आहे की आपल्यावरती अन्याय होणार नाही किंवा समूहांच्या बरोबर आपण पाठीमागे राहणार नाही याची जर दक्षता घ्यायची असेल तर नव्या जगातल्या तंत्रज्ञानाशी आपण स्वतःला जुळवून घेतलं पाहिजे. हा सगळ्यात मोठा भाग आहे. काही जणांची मी ज्यावेळी चर्चा करतो ते म्हणतात हे तंत्रज्ञान आणि धार्मिक शिकवण याच्यामध्ये आलं. मी असं मगाशी जसं म्हणालो की धार्मिक रूढी आणि परंपरा या आयुष्यभरामध्ये बदलणं याचं कारण किती आपली संस्कृती झालेली आहे आणि ती आपली जीवन मार्ग त्या ठिकाणी. आणि तो जीवन मार्ग जोपर्यंत आहे तोपर्यंत मी असं म्हणतो की आपल्यामध्ये कुठलाही त्याच्यामधला बदल होणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. पण हे जे नवं तंत्रज्ञान जे आहे त्याच्याशी आपल्याला जोडून घ्यावे लागते, त्याच्याशी आपल्याला प्रयत्न करावे. त्याच्याशी आपण जोडून घेतलं नाही आणि
समजावून आपण घेतलं नाही तर आपल्याला असं दिसेल की आम्ही असं त्याच्यापेक्षा मागास आम्ही त्याच्यापैकी असं मागास आणि मागासलेला असल्यामुळे हे जसं नवीन तंत्रज्ञान येते तशा रीतीने भारतीय व्यवस्थेमध्ये जाणीवपूर्वक हा प्रयत्न केला जातो की काही जणांना मागेच काही जणांना मागेच ठेवायचं अशी असणारी परिस्थिती. पारंपरिक पद्धत आपण असताना बघितलं शिक्षण नातलं असताना तसा संबंध पूर्णपणे असताना संबंध पण ह्या नव्या मी वर्षभरातून एकदा त्या ठिकाणी जातो आणि तिथे जे संशोधन करणारी जी मंडळी आहे त्या संशोधन करणाऱ्या मंडळींबरोबर असणारे अर्धा एक तास 2 तास आणि नैसर्गिक दृष्टिकोनातून नवीन प्रजाती ज्या येतात त्याची ती आम्हाला तिथं माहिती नाही असं करून घेत निसर्गामध्ये सुद्धा नवीन प्रजाती करण्याची असणारी प्रक्रिया त्या ठिकाणी सुरुवात असते कायमची सुरुवात. आता ही जी नवीन प्रजाती सुरुवात होत असते त्यावेळेस जुन्या प्रजाती बरोबरच असताना तिथं भांडण नांदून हे सगळं जसं आपलं चालत असतं तसं त्याही जगात चालत असतं ते म्हणतात. पण त्याच्यातलं कुठला फायदेशीर आणि कुठला फायदेशीर नाही हे आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्या सगळ्या संशोधकांचं माझ्याकडे आग्रह असतो की पहिल्यांदा तुम्ही वर्षभरातून येता हे बरोबर आहे समजावून घेण्यासाठी येतं हे बरोबर आहे पण आपल्या उपयोगी काय आहे हे पहिल्यांदा असतं आणि आपल्या उपयोगी काय आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर या तंत्रज्ञानातल्या ज्या बेसिक गोष्टी आहेत मूलभूत त्याचे सिद्धांत आहेत ते सिद्धांत आपल्याला असं समजून घ्यायचं आहे घ्यावे लागतील आणि ते सिद्धांत समजून घ्यायचं असेल तर शिक्षण हे सगळ्यात महत्त्वाचे असेल. त्या ठिकाणी आमच्या कालावधीमध्ये BA ची डिग्री घेतली म्हणजे हमखास नोकरी. BA ची डिग्री घेतली किंवा 11वी पास झालं की हमखास नोकरी बेकार म्हणून. याचं कारण बँकिंगचं सेक्टर वाढत होतं आणि सरकार आरोग्यामधला विकास होत होता रेव्हेन्यूमधला विकास होत होता आणि त्या सगळ्या ठिकाणी त्याला कारखान्याची गरज होती. म्हणजे लिखापढी करणारा एक वर्ग त्याला पाहिजे होता. जेव्हा तो 11वी पास झाला म्हणजे त्याला लिखापढी करता येतं ग्रॅज्युएशन झाला तर अधिकारी म्हणून त्या ठिकाणी 17 ठिकाणी परीक्षा दिल्या 17 ठिकाणी पास झालो इंटरव्ह्यूला गेलो सगळ्याच ठिकाणी सिलेक्ट झालो. मी हुशार होतो म्हणून सिलेक्ट झालो असं नाही तर माझ्या शेवटी जो होता तोही सिलेक्ट झाला. याची कारण गरज होती ती गरज होती आणि ती गरज भागवायची असेल तर त्याला मी जसं म्हणालो की तुम्ही आता डिग्री होल्डर झाला पाहिजे अशी असताना आज ठिकाणी शिकवलं मी असं म्हणलं की डिग्री होल्डर पण गरज जी आहे ती वेगळी गरज आणि परिस्थितीचं सांगड कुठे घातली तर नाही घातली सांगड कुठे घातली तर नाही घातली आणि ती सांगड न घातल्यामुळे आपल्याला असं दिसतंय की एक पिढी वाया चालली अशी असणारी परिस्थिती.
एक पिढी जी आहे ती वाया चालली अशी असणारी परिस्थिती आहे. सांगड घालणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि सांगड कशाशी घालायचं आहे तर संगणकाशी सांगड घालायचं अशी असणारी त्याला त्याला संगणक वापरता आलं किंवा मोबाईल वापरता आलं की त्याला इंटरनेट वापरता येतं. त्याला इंटरनेट वापरता आलं की तो तात्पुरता का होईना नेमकं काय चाललंय याची असणारी त्याच्यामुळे हा जो बदल जो आहे तो बदल आपण असावा लक्षात. आता हा बदल जो आहे त्या बदलाच्या संदर्भात समजून घेणारी व्यवस्था ही पुन्हा संस्कृती आहे. मी शेगावच्या असणाऱ्या अधिवेशनाला उपस्थित आणि त्यावेळेस असं म्हणालो की हा जो सगळा शेतीवरती आधारित संवाद आहे आणि त्याचा राजेशाहीशी संबंधित नव्हता या देशातला असा जो वर्ग आहे तो इथल्या बँकिंग सेक्टरमध्ये कधीच नसता. तारण काय देऊ शकत असाल तर सांगा. तारण देऊ शकत असाल तर तुम्हाला असणार आणि ज्यांचा राजेशाहीशी संबंधित नाही त्यांना बँकांमधलं वेगळं माध्यम तुम्हाला असताना वापरावं लागतं अशी असणारी प्रचलित एक व्यवस्था आली. त्या प्रचलित व्यवस्थेच्या वेगळी प्रचलित व्यवस्था आपल्याला निर्माण केली पाहिजे आणि ती वेगळी प्रचलित व्यवस्था निर्माण करायची असेल तर मी जसं म्हटलं की आजचं मी जो बदल बघतोय सिद्धिविनायकाचं मंदिर मी बघितलेलं आहे. तुळजाभवानीचे बघितलेलं आहे. गजानन महाराजांचंही 90 सालचं बघितलेलं आहे. लोक एकाच दिवशी येतो जातात पण लाखोच्या संख्येने येतो. आज बदल असा झाला की ज्ञान बाजूला राहील पण मंदिराला भेट देणं पडलं. प्रायोरिटीज बदल. माझ्या पिढीच्या कालावधी मी ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस ज्ञान घेणं हे महत्वाचं होतं. समोर मंदिर दिसलं तर जायचं, पाया पडायचं, निघून जायचं. पण त्याच्यासाठी प्रत्यक्षात जायची अशी असणारी व्यवस्था. आज ही जी देवाकडे जाण्याची असणारी व्यवस्था मी बघतोय किंवा मंदिरामध्ये जाण्याची व्यवस्था मी बघतोय ती लोकांच्या असुरक्षिततेतून आली आणि ज्याच्यावरती त्याने कोणाचा असणारा विश्वास म्हणजे आता राजकीय व्यवस्था असते या राजकीय व्यवस्थेवरचा त्याचा विश्वास संपला आणि हा जो सगळा द्वंद्व माणसाच्या मनात येतात. माझ्या जगण्याची नीतिमत्ता आहे का? माझी जगण्याची नीतिमत्ता असेल तर मी त्या नीतिमत्तेप्रमाणे जगतो. माझी जगण्याची नीतिमत्ता नसेल तर मी समोरचा जसा जगतो तसं मी अनुकरण करत असतो. आणि म्हणून आज मी असं म्हणतोय की अनुकरणाचं युग सुरुवात झाला अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्या अनुकरणाचं युग सुरुवात झाल्यामुळे इथे असणारा मी जे करतोय ते बरोबर आहे की चूक आहे याचा आपल्याला ज्या ठिकाणी आपल्याला प्लॅटफॉर्म मिळेल, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला संधी मिळेल त्या त्या ठिकाणी निर्भयपणे समोरच्याला काय वाटेल याचा विचार न करता आपण ते मांडलं पाहिजे. कारण का आपलं मांडणं म्हणजे त्याला नव्या व्यवस्थेची समजूत घालून देणं, समजून घेणं,
समजणं अशी असणारी परिस्थिती. आणि ती करायचं असेल तर प्रतिनिधी असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. धार्मिक प्रतिनिधित्व एका बाजूला मी असायला मानतो आणि समाजाचं असणारं प्रतिनिधित्व हे असणारं दुसऱ्या बाजूला असणं त्या ठिकाणी या देशामध्ये आपण एकत्र राहतो हे बरोबर आहे, नाही की त्याच्यातलं नाकारत नाही, पण एकत्र राहत असतो तरी सर्वांचेच प्रश्न मला माहिती आहेत असं जर मी म्हणायला गेलो ते चुकीचं असतं त्या ठिकाणी. कारण मी जोपर्यंत इतर मला सांगत नाही तोपर्यंत मला समजत नाही त्यांची विशेष प्रश्न काय होते. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी लक्षात घेत असताना आपल्याला ज्या ज्या ठिकाणावर प्रतिनिधित्व मिळतं आणि दुर्दैवाने मी असं म्हणेन की आता समाज बदलण्याची आर्थिक आणि व्यवस्थापन बदलण्याची जी ताकद आहे त्याचं सेंटर बदल. संस्कृतीचं धर्माचं हे सेंटर जुनच राहिलं, ती मंदिरच राहिली, तेवढंच राहिलेली आहे. पण भौगोलिक दृष्ट्या बदलण्याची सेंटर जे आहे ते बदललेले आहे. ते राजेशाहीच्या ऐवजी आता लोकशाही आलेली आहे आणि लोकशाहीमधलं प्रतिनिधित्व हे ती सगळ्यात बदलता अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून जिथे जिथे आपल्याला संधी येते त्या त्या ठिकाणी या आधुनिक काळाच्या व्यवस्थेमध्ये आपण असाला सहभाग करून घ्यायचा असेल, बदल करून घ्यायचं असेल तर त्याचं प्रतिनिधित्व मला कसं मिळेल हे आपण असं त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने असताना मला आता आजच्या निमित्ताने ज्यांचा आपण सत्कार केला त्या सगळ्यांचं असणारं समाजामध्ये योगदान त्यांनी असं दिलेलं त्यांचं सर्व स्वागत करतो आणि आपल्यालाही विनंती करतो की आपण सुद्धा की आपण प्रतिनिधित्व कसं मिळवत राहू याची आपण चर्चा करत ती मिळेल कसं त्यासाठी प्रयत्न करत राहा ही अपेक्षा बाळगतो. आपण सगळ्यांनी शांततेने ऐकलं त्याबद्दल मी आपलं सगळ्यांचा आभार. बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या या काही समाजाला योग्य असे मार्गदर्शन केलेलं आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांचे आपल्या या बाणी समाजावर सातत्यानं त्यांचे उपकार आहेत आणि आपल्याला साहेबांनी सत्तेमध्ये सुद्धा स्थान देण्याचा प्रयत्न केला. पण आपलं दुर्दैव आहे की आपण आपलं सीट पुढे आणू शकलो नाही. त्याबद्दल बाणी समाजाला सुद्धा ही खंत आहे आणि भविष्यात सुद्धा सगळे आव्हान करतो आणि बाणी समाजाच्या कार्यक्रम उपस्थित झाले त्याबद्दल सगळे बाळासाहेब आंबेडकरांचे हार्दिक आभार मानतो. आणि यानंतर सरदार बाळासाहेब आंबेडकर आपल्याला फक्त 2 मिनिट जे पुरस्कार आलेले आहेत त्या पुरस्काराकरता गोपाल भाऊ जातील हे बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांचा सत्कार होईल तरी त्यांनी स्टेजवर यावं. त्याच्यानंतर ऋषिकेश भागे आणि या महाराष्ट्रामध्ये बारी याच्या माध्यमातून बारी विवाह एक असं या चालू केलेलं आहे आणि त्या बारी याच्या माध्यमातून योग्य भूमिसर यांनी बारी समाजाचे 400 विवाह जवळपास त्यांनी जुळवलेले आहेत तरी योग्य भूमी स्टेजवर आहे.
आपण जेव्हा जेवण करणार तेव्हा सर्वांनी पाककला आणि हस्तकला बघून घ्यायचं आहे. खूप छान असं आयोजन केलेलं आहे. तर यानंतर मी शुभम मॅडमला मार्गदर्शक आणि प्रमुख पाहुणे आपले पद्धती गेलेले आहेत. तर आपला जो मुख्य कार्यक्रम आहे सत्कार सोहळ्याचा तो आपण कंटिन्यू करू. सर्वप्रथम गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा यामध्ये मी कुमारी छाया विश्वनाथ रेखाते हिला व्यासपीठावर आमंत्रित करते. छाया रेखाते ही डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी म्हणजे तिने PhD केलेली आहे सन 2023-24 मध्ये. जर छाया उपस्थित नसेल तर तिचे कोणी प्रतिनिधी असल्यास त्यांनी व्यासपीठावर यावे. तिचा विषय कुंडलीची रेखाते तिचा सत्कार. विकी सुखदेव नटकोर यांनी BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये डिग्री प्राप्त केलेली आहे. विकी सुखदेव नटकोर.
मोठी एक्झाम आहे आणि त्याच्यातही MBBS ची एक सीट मिळवणं म्हणजे एकदम कठीण काम आहे. यानंतर एक कुमारी प्रतीक्षा रामेश्वर पवार हिला 720 पैकी 636 मार्क्स तिने घेतलेले आहेत आणि ती GMC नंदुरबार इथे MBBS करते आहे. बघा, भावी पिढी कितीतरी डॉक्टर या प्रतीक्षा रामेश्वर पवार तिचे प्रतिनिधी आलेले आहेत.
मला सांगताना खूप अभिमान वाटतोय की आपल्या समाजातील वारी समाजातील चिरंजीव सागर रामभाऊ काटोले यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. त्यांनी आपला सत्कार स्वीकारावा. यानंतर छेडलेल्या गुणवत्तेकडे यामध्ये सर्वप्रथम श्रीहरी सुरेश राव या विद्यार्थ्याने 100% 98% गुण प्राप्त केलेले आहेत. त्यासाठी त्याचं कौतुक करूया. श्रीहरी सुरेश राव 98% गुण मिळवले. नैना किशोर दुधे मॅम जवळ या थोडं, समोर या थोडं. सर क्लोज आहे, क्लोज. ओके, थँक्यू.
मी 690 पियुष टी-शर्ट घेतली होती. श्रीनाथ भोपळे अशी एवढी टापारी टी-शर्ट तू पायतात केएम एमबीबीएस मध्ये विद्यार्थी शिकत आहे. त्याचे आई वडील आता जाता घेऊन जातो आनंदा घेऊन आलेले आहेत. टी-शर्ट घेऊन मी एक दिवस त्यांनी घातली ते अशी जशी आहे की तशीच पडलेली ती मला दिली ती 700 तिला काही साईज माहीत नाही या विद्यार्थ्यांसाठी आणि त्याच्या आई वडिलांसाठी खरंच जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. याला 720 पैकी 690 गुण त्यांनी मिळवलेले आहेत आणि तो केईएम मुंबई येथे एमबीबीएस ची डिग्री घेत आहे. साध्य करिता सायासं या उक्तीवर खरा ठरलेला पियुष याचा सत्कार मान्यवर त्याच्या आई वडिलांचा सत्कार मान्यवर करतील. पुढील सूत्रसंचालन मी राऊतडे सरांकडे सुपूर्द करतो. वंचित गटाच्या माध्यमातून श्री प्रमोदजी पोके सर यांनी संयुक्त महाराज बचत गट स्थापन केला आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी असं उत्कृष्ट काम केलेलं आहे. शेतकऱ्यांना सावकाराच्या दारी फिरायचं, पण बचत गटाच्या माध्यमातून पोके सरांनी असं चांगलं काम केलेलं आहे की जवळपास त्या बचत गटाचं काम जवळपास 5 कोटीच्या वरून ते काम आहे आणि त्या बचत गटाचं काम करत असताना आता त्याची जे आपला वाणी समाज बांधव आहे त्यांना आणि कोणाला पैसे लागले तर बँकेत सुद्धा जायचं काम नाही. एखाद्याला अर्जंट काम पडलं तर पोके सर त्यांना पैसे ताबडतोब मिळाले पाहिजे त्या दृष्टिकोनातून स्वतः म्हणून काही काम पडलं तर लगेच कोणाला 20,000 25,000 असे ताबडतोब देतात आणि त्यांचं काम चांगलं असल्यामुळे त्यांचाही मान सन्मान झाला पाहिजे. त्याकरिता मी सन्माननीय पेजवर जे मंडळी आहे काकुडे साहेब आणि कमलदाजी काकुडे पोके सरांचा पोके सर यांचा सापत्ने शाल सुपट देऊन सरकार करतील तरी पोके सरांनी पेजवर यावं. यांना अभिवादन करतो. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर सर्वांची नाव घेतलेलं झालेलं आहे. क्षमा मागतो प्रत्येक नाव घेतलं. या ठिकाणी माझा जो हा सत्कार केला हा पारी समाजाच्या वतीने म्हणजे माझ्या घरचा सत्कार आणि त्यासाठी भाऊन मला फोन केला मला यावं लागते. भाऊला म्हणून माझी ड्युटी आहे परीक्षेवर तरी मी यायचा प्रयत्न करतो. साहेब मी 2 ठिकाणी परीक्षेला भेटी देऊन या ठिकाणी माझ्या घरचा सत्कार आहे माझ्या घरचं काम आहे म्हणून मी आलो. 2 सेंटरला भेटी दिल्या आणि माझ्या बंधुला सांगितलं की बचत गटाचं काम करतात. खरोखर जीवन जगत असताना प्रत्येकाला पैशाची गरज असते. ते पैशाची आर्थिक गरज आपल्या समाजाची कशी वाढवता येईल यासाठी मी विचार केला थोडा आणि समाजातल्या काही लोकांना सोबत घेऊन तसं पाहिलं तर मी लहान असताना आमच्या गावामध्ये 1945 साली बचत गट होते. शासनाचे आता बचत गट आहे 85ला. त्यातून मला प्रेरणा मिळाली की आपण काहीतरी आपल्या समाजात करू शकतो का. मला काय बरोबर गरज आहे का मी तेच कर्मचारी आहे पण मी ज्या समाजामध्ये जन्मलो ज्या गरीब कुटुंबात जन्मलो शेतकरी कुटुंबात जन्मलो आणि माझा जो समाज आहे हा जवळपास 70-80% शाहूकाराकडे जात असे. शाहूकाराकडे गेल्यामुळे हंगामाला पीक पाहिजे की सगळं त्या शाहूकाराला देऊन टाकावं लागत असे. आजही मान्यवर मंचाला सांगू इच्छितो की आजही शाहूकाराकडे 5 ते 10% रेट आहे. 5 ते 10% म्हणजे वार्षिक तो 50
50 ते 120% शाहूकारी रेट पडते। यासाठी आम्ही समाजातल्या काही मंडळींनी विचार करून बचत गट स्थापन केला। तर माझा पहिला बचत गट आहे 10/6/99 चा, आता 26 वर्ष होता। मान्यवरांना सांगू इच्छितो की त्या बचत गटाचा व्याजदर फक्त 12% आहे आणि तुम्ही जर पतसंस्थेकडे गेला तरी व्याजदर हा 12 ते 18% आहे। तोही दरमहा ते व्याजाची आकारणी करतात। हा धन्यवाद ताई। आता थोडक्यात तुम्ही बोलायसाठी खूप आहे। माझ्या हिवरखेड गावामध्ये जवळपास आपला 99% समाज शाहूकारमुक्त झालेला आहे। माझ्या समाजातल्या कोणत्याही बांधवाला शाहूकाराकडे जायचं काम नाही आणि 14 बचत गट स्थापन केले आपण। भाऊजी एकच सांगितलं कृपा महाराज, बारीक स्वयंसहायता समूहामध्ये 265 सभासद आहेत, 262 आणि त्याचा व्याजदर 16% आहे किंवा 14 करायचा आहे। अशा पद्धतीचं एक काम आम्ही शाहूकार मुक्त समाज करायचं हिवरखेडमध्ये हाती घेतलेलं आहे। एक प्रकारची हिवरखेडमध्ये अर्थक्रांती झाली असं म्हटलं तरी चालेल। वेळेबाबी या ठिकाणी बरंच काही बोलायचं आहे, तर वेळेबाबी या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। समाजाचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे पान उत्पादन आणि पान विक्री। यावर्षी नव्यानेच आपण समाजातील सर्व पान उत्पादन आणि पान विक्रेत्या बंधू आणि भगिनींचा सत्कार घेणार आहोत। त्यामध्ये सर्वप्रथम जे पान उत्पादक आहेत त्यांना मी आमंत्रित करते। श्री गजाननराव लक्ष्मणजी नेमाडे, श्री गजाननराव लक्ष्मणजी नेमाडे, श्री रमेश भाऊ महादेवराव आगे, श्री रमेश भाऊ महादेवराव आगे, नामदेवराव राऊत जे सोहळ्यावरून आलेले आहेत, श्री उत्तम नामदेवराव राऊत, भाऊ नामदेवराव आगे, त्यानंतर श्री प्रल्हादराव गाडगे, त्यानंतर श्री प्रल्हादराव घायल यांचा सत्कार झालेला आहे। श्री मदन बळीरामजी धर्मे हे अकोट येथे पानाची शेती करतात। श्री मदन बळीरामजी धर्मे, किशोर लक्ष्मण केदार हेही अकोट येथे